साहिल बजरंग. फायनल गेम आम्हाला आमचे भेटलेले आहे. से हाय. I'm fine. I'm about थकिंग. जाम थकले आहो. स्पायसी फ्लेवर. हां बाद. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण चालले आहोत. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल का कुठं चालले आहोत. नक्कीच या ब्लॉग मध्ये तुम्हाला मजा येईल. 6 दिवस कंटिन्यू ब्लॉग बघा. 6 दिवशी तुम्हाला दाखवेन मी कसा काय आहे. चल भेटूया आपण पुढं. माझी बहिणीच लढते ते आगे नको जाऊ दिदो. चला आज खरं तुम्हाला मजा येईल ब्लॉग मध्ये ना. तुम्हाला अख्खा दाखवीन कुठं काय कसं काय आहे. तुम्ही असंच कंटिन्यू राहा. निशू बाय बाय. तर भेटू आपण 6 दिवसानंतर. हॅपी जर्नी. बाय. थँक्यू सो मच बंधू. नाही बघा लढते अजून लढते. यार दिदू येईन मी परत. तुला खाऊ पण आणीन ना. चला तर तुम्हाला आता पूर्ण दाखवतो मी. अजून तयारी झाली नाही. असंच कपडे घालून राहिले. मॅच पण होते आमची टीम आता फायनलला पोहोचली असं वाटते मला. अजून मी मॅच पण नाही बघितली. सेमीफायनल पर्यंत पोहोचलेली. तसंच आलो इथं. आता दाखवतो तुम्हाला पुढे भेटा आपण. एवढा टाईम निघा ना साहिल आहेस का तुमचा. आता रेडी होता ना तुम्हाला दाखवत आहो कसा काय आपला आहे पुढचा. भेटा तुम्ही नक्कीच कंटिन्यू राहा या ब्लॉग मध्ये. तुम्हाला नक्कीच मजा येईल. चल दीदू बाय बाय बाय. हॅपी जर्नी करा. हॅपी जर्नी करा. हॅपी जर्नी करा. सगळा नीट. चला बाय बाय. कालिका मातेच्या मंदिरात आईचा आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासासाठी वाटचाल करतो. कालिका मातेचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही निघतो पुढे. आता निघतो आम्ही. कालिका माते की जय. अनिकेत आज तुला बेस्ट बॉलर भेटला. तुला कसा काय वाटते. काय फील होते. नक्कीच म्हणजे माझ्या लाईफ मधलं सगळ्यात हॅपी मोमेंट ते आज. असं म्हणजे जाम भारी वाटते का. प्रॅक्टिस माझी नव्हती तरी पण चांगलं एकदम बॉलिंग पडली ना. खरं माझ्या टीम मधले मेंबर म्हणजे जेवढे कोणी पण हा जाम मेहनत घेता. मी जेव्हा प्रॅक्टिसला असतो तेव्हा असा नको टाकू तसा टाक एकदम मेहनत घेता ना. त्यांच्या मुले आज जे काय भेटलं ते आई कालिका मातेच्या आशीर्वादाने. पण तुला पहिल्यांदा असं काय भेटले ना. तू तिकडे नव्हता म्हणजे तुला काय वाटते म्हणजे असा. हा ना म्हणजे एकदम चांगला बेस्ट बॉलर म्हणजे बॉलरसाठी जाम मोठी गोष्ट आहे. ते आज मला मिळालं ना. ते घेण्यासाठी मी नव्हतो. बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट मिळाले ना. तरी पण तू तिकडे नव्हता म्हणजे आज तुला म्हणजे कसा म्हणजे. नाही रे भाई आपल्याला फिरायला जावं. त्या गडबडीत एकदम निघालो ना. म्हणजे असं एकदम बरं पण वाटलं असतं. तरी पण जर आमची फ्लाईट जर 4ची असती तर आम्ही नक्कीच तिकडे असतो. हा ना लाईव्ह मध्ये पण एकदम बरं वाटलं असतं. तरी पण आता म्हणजे मला माहित पण नव्हतं मला मिळाले. असं अंकलचा फोन आला का असं झाले. पण आता चला 2024 ची सुरुवात खूप चांगली झाली. बरं चालू 2024 ची सुरुवात एकदम चांगली आहे. कारण की पहिल्याच दिवशी आपण आई माऊलीचं दर्शन घ्यायला गेलेलो आणि 7 दिवसानंतर परत तुला म्हणजे एवढी चांगली बातमी भेटली. आणि आता आपण चाललोय. आपला ड्रीम होता तो कम्प्लीट होणार आहे. नक्कीच म्हणजे 2024 मध्ये जे अचीव्ह करायचं अजून एक जर तुम्ही सबस्क्रायबर पूर्ण केलं 2024 मध्ये अजून बरं वाटतं. म्हणजे असं वाटलं की लाईव्ह मध्ये काहीतरी अचीव्हमेंट केले ना. आम्ही तुम्हाला बोललेलो का 500 सबस्क्राईब झाले. आम्ही बाहेर देशात ब्लॉग तुम्ही आज बघता एकदम कंटिन्यू राहा. आता आम्ही चाललोय थायलंडला जाणार आहोत. 6 दिवस आपलं ब्लॉग येतला असं ना काही एके दिवसाचा एक ब्लॉग. नक्की तुम्ही लास्ट पर्यंत राहा. अख्खा दाखवू तुम्हाला कसा काय आहे. आणि तुम्हाला गाईड पण करू का तिकडे गेल्यावर काय कसं काय करायचं. तुम्ही फर्स्ट टाइम जात असाल तर नक्कीच ना तुम्हाला संपूर्ण माहिती कसं काय वाटलं. शॉर्ट बनवायचे का नाही. शॉर्ट बनवा. चला आता निघतो आम्ही एअरपोर्टला जावासाठी. पार्किंग चालतो बस. आणि जॅकेट घातले तर शाहरुख खान दिसते. यांचा कंचा पिक्चर तो त्याचा नंपटान म्हणता. माय गॉड शाहरुख खान दिसत आहे. एवढी मोठी कॉम्प्लिमेंट. धन्यवाद. मात्रे चायला 100 वाला चष्मा लावून साहिल वतारी निघालेला आहे. 99 सॉरी 99. लोकांची आवडी खोली पण नसते. यांची आणि मोठी लिफ्ट आहे. नक्कीच लिफ्ट पण एवढी मोठी आहे. या झोपू पण आपण. सगळा करू शकतो आपण याच्यात. सगळा म्हणजे काय म्हणजे अभ्यास करू शकतो. जेव्हा अभ्यास करायचा होता तेव्हा केला नाही. मी पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. जाम बरा वाटते एकदाचा. पहिली फ्लाईट आणि ती पण इंटरनॅशनल. नक्की तुम्हाला अख्खा दाखवायचा प्रयत्न असेल. जर तिकडं काही असेल का व्हिडिओ नका करू ते नाही दाखवू शकत आपण. पण जे काही दाखवू शकतो ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू. आम्हाला सोडायला आल्याबद्दल धन्यवाद तुमचं. काही एवढा टाइम असून ना 2-3 तास कारभार आपला लांबच आहे एअरपोर्ट पासून. तर तुम्ही आलं धन्यवाद. खास करून धन्यवाद कुशल दादाचं. कारण की त्यांनी वेळात वेळ त्याचा मोलाचा वेळ काढून आमच्यासाठी वेळ दिला. तुम्ही नीट
बस चला त्याला आम्ही डबीमध्ये काहीतरी घेऊन येणार आहे स्पेशल आहे. नाही तर फुलाची पाकळी तरी आणू. चला बाय बाय ना. असंच आम्ही त्यासोबत पुढे राहा. आता एअरपोर्ट मध्ये आतमध्ये एंट्री झाले. एकदम मस्त असं वाटतं इथला. आम्ही आलो एअरपोर्टवर. अशी फिलिंग येते का म्हणजे एवढं वर्ष आम्ही म्हणजे ठरवलेला आवरं वर्ष आम्ही वाट बघलेली का पहिला जाऊ गोव्यावरून जरा आमचा बजेट वाढला तर प्लॅन केला डायरेक्ट थायलंड. आता जास्त झाला आम्ही असंच थांबले. अजूनपर्यंत आमचं काय रिटर्न तिकीट बाकी येणार. रिटर्न तिकीट अजूनपर्यंत कन्फर्म नाही झाला. त्याच्यामुळे आम्ही थांबले आहोत. बघू अजून कवरा थांबावं लागते. त्यावेळी सांगले की 11चे पहिला म्हणजे अजून आमच्या जवळ 1.25 तास बाकी आहे. 1.25 तासानं जर झाला तर नक्कीच पुढचं पण तुम्ही ब्लॉग बघशाल. नाही तर तसाच घरा यावं लागेल आम्हाला. आता बोर्डिंग पास भेटलेला आहे ना. तिकीट पण भेटलेला आहे. बरा वाटला आम्हाला. जो आमचा म्हणजे 3 वर्षापासून ड्रीम होता का कुठल्या तरी बाहेर देशात जायचा. नक्की तो आज पुरा होता. एकदम बरा वाटते आम्हाला. अजून एक म्हणजे तुम्हाला मी सांगतो जर तुम्ही येणार असाल कधी नाही तर बाहेर जात असाल तर तुमचा रिटर्न तिकीट पण कन्फर्म पाहिजे. त्याशिवाय इथं म्हणजे सिक्युरिटी रिझन बराच आहे. आमचा रिटर्न तिकीट नव्हता त्याच्यामुळे जरा टाइम लागला आम्हाला. शकता पहिला शिक्का लागलेला नाही. इमिग्रेशन वगैरे सगळं झाले. धीरजना माझा झाले. साहिलच्या दाढी मुले जरा त्याला थांबवले का तुझी दाढी असा तसाच काही बी त्याला इसरत लावले. त्याचा अजून झाला नाही तर बघू नाही झाला तरी आम्ही दोघं फिरू. असं काही नाही तो आलाच पाहिजे. तयार आहे ना तो दोघं फिरायला मी तयार आहे. नक्कीच बघू त्याचा येते का नाही होल असं काही नाही. जरा थांबवले त्याला. नक्कीच जाम भूक लागली ना. आपली ओळखीचं फक्त एक स्टारबक्स ना मॅकडॉनल्ड दिसते तर स्टारबक्स पिवायची इच्छा नाही. कारण की भूक लागली तर बरं मॅकडीन जाऊ ना. मॅकडीन काहीतरी खाऊ तर आता मॅकडीनला जरा काहीतरी खाताव. नंतर इच्छा झाली तर स्टारबक्स पण पिऊ असा काही विषय नाही. स्टारबक्स नाही पिवायची इच्छा. मॅकडीन सध्या काहीतरी खातो. एकदा आईला 10-15 मिनिटं त्याला इचरला जाता काही बी इचरला. काय इचरला तुला म्हणजे पासपोर्ट जेव्हा मी काढायला गेलेलो ना तेव्हा मी दाढी काढून गेलेलो ना म्हणून. वाव शुद्ध मस्त वाटते रे तुझी. हा मग शुद्धच बोलायला पाहिजे. अच्छा मग नाही काय दाढीचा काय सांगत होता. म्हणजे दाढी नव्हती ना. आता दाढी आहे त्यांना थोडा कन्फ्यूज होते ते म्हणून तुम्हाला काय क्वेश्चन विचारत होते का कुठला आहे कुठे चाललाय किती पैसे घेऊन चाललाय. कसा दिसते पण आतंकवादी एकदम. हा आतंकवादी माफिया बरोबर. अशीच मजाक करा तुम्ही. चला चला आम्ही लाचची वॉर्निंग दिली. आता तर निघायला लागेल 10 मिनिटं. आम्ही असं पण लेट आहोत. लोकल नंबर आहे ठीक आहे. 1000 रुपये 50 आल्या नेरा बनवायला आम्हाला पॅक करून सांगले इकडे काही घेऊ नका. आम्ही जातात पुढे सेल्फीला इंग्लिश बॉलिंग जरा काही इंग्लिश बोलली पाहिजे. पहिल्यांदा विमानात बसले ना तू पण. पहिल्यांदा विमानात बसले पण म्हणजे पुढं काय असं म्हणजे कधी चालू होते असं झाले. कारण की 15-20 मिनिटाला आम्ही बसूनच आहोत आणि पहिल्यांदा आहे म्हणून जरा एक्साइटमेंट जरा जास्तच आहे आमची. धीरजची दुसऱ्यांदा आहे ना. धीरज दुसऱ्यांदा. आम्ही पहिल्यांदा आहे ना तुझी. कारण की 5 तास इंटरनॅशनल जाणे मी सांगितलं दिसता विमानात सांगता नाही पण ही 5 तासाची आहे ना आपली. 5 तास आपण सकाळी मॅगडीनच्या पार्सल बी घेतले. कणाची कमी पडता कामी नाही. काही कमी पडला तर बघू मगशेचा बघू. बॅगिन पण घेतले आम्ही. कमी पडणारच नाही. आखा बंडलच घेतले. बंडल आका सायलेंट आम्ही सगळं करू. काय करू तर फोन पे चालू आहे. कोणाला काही वाटत आणि कार्ड पण दिले का. कार्ड डेबिट कार्ड दिले. 25,000ची लिमिट आहे त्याला पण आहे ना. नाही सोयाबीन दिले ना मिक्स. शाले माहिती आहे का मराठी शाले किसरी भात देवाचं पहिला ती फिलिंग येते मला. मधला काही शिकली तरी त्यांचा खाना तर जाम बेकार होता. काय बोलू. उतरलं ना आता चालल्या बँकॉक. जायचं
सध्या पटाया भाऊ गाडी आहे ना आम्हाला घेवायला कोणतरी येते साहिल बजरंग फाय नंबर गे आम्हाला आमचे भेटलेले आहे से हाय आय एम फाईन आय एम थकिंग जाम थकल्या हो जाऊन नाव देऊ कोणतरी हान माझं फॅन फॉलोइंग जसा पाहिजे तसा एकदम परफेक्ट सगळं झाले विजापासून परत आम्हाला आता घेवायला पण गाडी येणार आहे असं वाटतं की इकडे भास्कुनी तर काही होल नाही सगळं नीट झाले आता हॉटेलला पोहोचला डायरेक्ट तुम्हाला दाखवतो कारण की जाम थकलं ना चार्जिंग पण नाही फोनमध्ये तर असंच तुम्ही सोबत राहा तुम्हाला दाखवा अजून पुढं अजून जाम आपल्याला काही दाखवायचा बाकी आहे बाय बाय आता निघतो आमची गाडी पण आलेली आहे राहिले कोण गाडी आली 60-20 चला नहीं आई हमको भी थाई नहीं आई फिर भी कुछ भी तो बड़बड़िंग लेकिन अच्छा लगे अच्छा या खरं हिच्या गाडीत बसल्या हिच्या गाडीत बसल्यावर असं वाटतं की वेणुगोपाल अय्यरची गाडीत बसल्या बोलते बस काही समजत पण नाही स्पायसी फ्लेवर बाद और लगेंगे तो बोलेंगे हाँ तुला म्हणजे चाकणार पोचल्यावर 3 तास तिने असा पकवला ना ती काय बोलत त्या काही समजत नव्हता निरा त्या आईला डोका उठला नुसता ना हॉटेल वाहिल्या होता ना 2चा चेकआउटचा टाइम आहे तोपर्यंत तुम्ही बघू शकता व्ह्यू हे काय आकाश आपलं झालं एक नंबर म्हणजे आम्हाला वाटलेला एकदम साधा बरं हॉटेलमध्ये आम्हाला रूम दिले आणि वरती आमची एकदम रूम आहे म्हणजे तिकडून व्ह्यू असा आहे का तुम्हाला नंतर दाखवू आम्ही नक्कीच ना आपण दुपारपर्यंत ब्लॉग कपूर नंतर परत चालू करू म्हणजे तुम्हाला आता ब्लॉग येतच राहतील कारण की एवढा बोलण्यासारखं पण आहे नाही मिनिट ठरवलेला का बघा ब्लॉग बनवू पण आता ठरवले गौरव बनतील तेवढं बनवू साईडचा पण दाखव ना त्यांना कसं आहे पाहू शकता एकदम डेंजर काम असं वाटतं का यान उतरता उरं पहिला गेले अजून उतराचा पैसा वसूल पहिल्यांदा आलो म्हणजे कुठल्या तरी देशात म्हणजे आपला देश सोडून पहिल्यांदा आलो बाहेर देशात पण म्हणजे नशीब का थोडाफार येते इंग्लिश पण जास्त पण नाही पण थोडाफार पण नाही थोडाफार एकदम कमी यांग आणि म्हणजे मला येते तुला कंचा बाबा तुझे किती काय असं वाटतं का आपला काढून डायरेक्ट माझी पण जाम इच्छा आली चला बाय टायमांच हिंदी बोलणारा तरी भेटला एकदांचा आता यो ब्लॉग आपण इथेच एंड करू ना भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय